कबूतरखान्यावरील बंदी उच्च न्यायालयाकडून तुर्तास कायम. निर्णय घेण्याआधी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करा. कबुतरांच्या खाण्याचा दाना पाण्याचा विचार करू नका. न्यायालयाच्या सूचना. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, दुसरीकडे आस्थेचा विषय. आस्था आणि आरोग्याचा विचार करून मार्ग काढू. मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. कबूतरखान्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं मत जाणून घेणं गरजेचं. प्रशासन काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं. आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. जैन समाजाकडून कबूतरखान्याबद्दल समिती स्थापन करण्याचा निर्णय. सर्व निर्णय आणि संवाद समितीमार्फत होतील. वाद आणि प्रक्षोभक वक्तव्य टाळण्यासाठी जैन समाजाकडून खबरदारी. दादरमध्ये मराठी एकीकरण समितीचं कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन. दादर कबूतरखान्या परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. जैन समाजाच्या आंदोलनात चाकू वाटप, परंतु कारवाई झाली नाही. आम्ही शांततेमध्ये काढलेल्या आंदोलनावर कारवाई का? मराठा एकीकरण समितीचा हल्लाबोल. कल्याण डोंबिवलीमध्ये मटण मांस बंदीच्या निर्णयावर महापालिका ठाम. निर्णय जुनाच, दरवर्षी याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं पालिकेचं स्पष्टीकरण. स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरातही मांस विक्री बंद राहणार. कल्याण डोंबिवली, संभाजीनगर, नागपूर, मालेगाव आणि अमरावतीनंतर आता जळगाव महानगरपालिकेचाही मांस विक्री बंदीचा निर्णय. स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा निर्णय 1988 साली काँग्रेसच्या काळातलाच. महापालिकांनी घेतलेल्या निर्णयावरून मुख्यमंत्र्यांनी झटकले हात. कुणी काय खावं यात सरकारला काहीही इंटरेस्ट नसल्याचं केलं स्पष्ट. 15 ऑगस्ट हा आनंद साजरा करण्याचा दिवस. हा कोणताही धार्मिक कार्यक्रम नाही. मांस विक्री बंद करणं हे नवं धोताळं. संजय राऊत यांची टीका. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा मजकूर. राहुल गांधींच्या सहमतीशिवाय राहुल गांधी जीवास धोका असल्याचा कोर्टातील दाव्यावर राहुल गांधी यांच्या वकिलाचा घुमजाव. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांच्या संमतीशिवाय करण्यात आला. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांचं ट्विट. वकिलांनी राहुल गांधी यांच्या संमतीशिवाय निवेदन दाखल केलं. बिहारमध्ये मृत घोषित मतदारांसोबत राहुल गांधी यांचा व्हिडिओ. आयुष्यात पहिल्यांदाच मृतांसोबत चहा प्यायलो. धन्यवाद निवडणूक आयोग. व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी यांचा टोला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्याकडे मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा. अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांनी सोपवली मोठी जबाबदारी. काही दिवसांपूर्वीच वादात सापडलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांना बढती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी चव्हाण यांची निवड. ज्या मावळ्यांनी 2.5 वर्षांसाठी मंत्रिपद सोडलं त्याच्यासाठी पालकमंत्रीपद कॅचीज. पालकमंत्रीपद सोडल्यानं इतिहासात माझं नाव कोरलं गेलं. पालकमंत्रीपदावर भरत गोगावले यांचं वक्तव्य. ध्वजारोहणासाठी झालेल्या नियुक्त्या तात्पुरत्या. लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय होईल. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न. सरकारी बंगल्यावरून धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. मुंबईतील घर सध्या राहण्यायोग्य नसून दुरुस्तीचं काम सुरू. घराचं काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार. धनंजय मुंडे यांची माहिती. मनसेनं नवी ईगल आय मोहीम. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर ठेवणार नजर. कार्यपद्धतीच्या अभ्यास करून आगामी निवडणुकीदरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा भंडाऱ्यात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात बैलगाडीवर मोर्चा. शेतकरी अडचणीत असताना सुद्धा मदत दिली जात नाही. रोहित पवार यांचा हल्लाबोल. मी आता विद्यमान खासदार नाही तरीही लोक मला खासदार ताईच म्हणतात. भगवान भक्ती गडावरील कार्यक्रमात प्रीतम मुंडे यांचं वक्तव्य. आमदार भास्कर जाधव यांचा आणखी एक व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील आरमार पेशव्यांनी पाडल्याचा साने गुरुजींचा व्हिडिओ. स्टेटसमधून ब्राह्मण समाजाला डिवचण्याचा प्रयत्न. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन आणि या आंदोलनापूर्वी सरसकट आरक्षण देण्याची मागणी. धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलकांची मागणी. विराट आंदोलकांकडून शासनाला अल्टिमेटम. आज दुपारी 3 वाजेपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं आंदोलकांचं मत.
नाशिकमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतली बिऱ्हाड आंदोलकांची भेट. आदिवासी विकास भवनासमोर 35 दिवसांपासून आंदोलन सुरू. थोरात यांनी सरकारला केली आंदोलकांना सेवेत रुजू करण्याची मागणी. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या जामिनावरची सुनावणी पुढे ढकलली. सरकारी पक्षांनी आणि पोलिसांनी चौकशीसाठी मागितली मुदत. जामीन अर्जावरील जबाबासाठी कोर्टाने दिली पुढची तारीख. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ. पटियाला हाऊस कोर्टानं 8 सप्टेंबरपर्यंत वाढवली न्यायालयीन कोठडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गणेश मंडळांची बैठक. पोलीस विभागाचे योग्य समन्वय राखा. पुण्यात विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करा. फडणवीस यांचे आदेश. आजपासून कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार. अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण. पुरातत्व विभागाच्या वतीनं मूर्तीवर प्रक्रिया. महामुंबईमध्ये 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या 5 फेऱ्या पूर्ण. 2,61,953 विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश. 1,28,615 विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखेला पसंती. मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक. वैभव नाईक यांनी घेतली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी फोनवरून साधला संवाद. महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचं गडकरींचं आश्वासन. रायगडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा केला प्रवेश. नवी मुंबई एअरपोर्टच्या बोर्डला मनसेनं फासलं काळं. विमानतळावरील फलकावर दिबा पाटील यांचं नाव लिहिण्याची मागणी. फलकावर नवी मुंबई विमानतळ नाव असल्यानं मनसे चांगलीच आक्रमक. अंगणवाडी सेविकांना अद्यापही प्रोत्साहन भत्ता काही मिळालेला नाही. एकीकडे लाडक्या बहिणींना गिफ्ट, मात्र दुसरीकडे अंगणवाडी सेविका शासकीय भत्त्यापासून वंचित. लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या सर्वेक्षण कामास अंगणवाडी सेविकांचा विरोध. फेर सर्वेक्षणाचं काम लावू नये यासाठी विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. लातूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध अद्याप कायम. 15 ऑगस्टला काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या उपस्थितीत होणार शेतकऱ्यांची बैठक. राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट. पूर्व विदर्भाच्या काही भागात आजही मुसळधार पाऊस. वर्ध्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा राळेगाव मार्ग बंद. सरूळ येथील पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक प्रभावित. तळेगाव दाभाडे शहरात आज पाणी पुरवठा बंद. सोमाटणे जॅकवेल दुरुस्तीची कामं सुरू. सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद. अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे अंजनसिंगी शिवारातील शेतीला नदीचं स्वरूप. पिकं पाण्याखाली गेल्यानं पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसामुळे बेंबाळा आणि इसापूर धरणातील पाणी साठ्यात वाढ. दोनही धरणाचे दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. लोणावळ्यात हुल्लडबाजांना चाप. सध्या वेशातील पोलिसांची गस्त. लॉंग विकेंडसाठी आलेल्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर. मद्यप्राशन, धोकादायक स्टंट, बेदरकार ड्रायव्हिंग विरोधात होणार कारवाई. पालघरमध्ये भर दिवसा अंतर्गत वादातून एका इसमावर कुऱ्हाडीनं हल्ला. हल्ल्यात बाबूलाल फुलचंद यादव गंभीर जखमी. हल्ला करणाऱ्या इसमाला झाडाला बांधून स्थानिकांनी दिला चोप. संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये मद्यधुंद तरुणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. बिअर शॉप बाहेर फ्रीस्टाईल हाणामारीनंतर गोंधळ. दारू पिऊन धिंगाणा घालणारा तळीरामानं आवरण्याची नागरिकांची मागणी. मुंबईच्या लोकलमध्ये 2 तरुणांमध्ये वादात तरुणानं ब्लेड हातात घेऊन धमकावलं. मध्य रेल्वेच्या CSMT लोकलमध्ये हा वाद. गडचिरोलीतील चामोर्शी तालुक्यातील आश्रमशाळेतील 70 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांना गोळ्यांचं वाटप. गोळ्या खाल्ल्यानंतर विद्यार्थी अस्वस्थ. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील जांभूळघाट आदिवासी आश्रमशाळेतील दूषित पाण्यामुळे 12 विद्यार्थ्यांना विषबाधा. त्यांच्यावर उपचार सुरू. इंदापूर तालुक्यात बैलगाडा शर्यतीमध्ये धावणाऱ्या एका बैलाचा अपघाती मृत्यू. भंडारा उत्सवानिमित्त झालेल्या शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल. काय कारवाई होणार याकडे लक्ष.
मांडवी एक्सप्रेसमधून पडून महिलेचा मृत्यू। काल संध्याकाळी रत्नागिरीहून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेसमधून कोलाड ते रोहा दरम्यान पडली महिला। जालन्यात पुढचा टायर फुटल्यामुळे कारचा अपघात, घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी नाही। 11 प्रवासी यामध्ये जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। रत्नागिरीच्या मिठगव्हाणी येथील सागरी महामार्गावर भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7 महिला गंभीर जखमी। टेम्पो चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो उलटून भीषण अपघात।